नांदगाव पंचायत समिती येथील सहाय्यक प्रशासक अधिकारी प्रमोद नवले यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयातील टेबलची चांगली तपासणी अहवाल करून देण्यासाठी 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना या लाचखोर अधिकाऱ्यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडले। नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वर्ष 46 राहणार महाजनवाडा मुक्ताईनगर मालेगाव रोड नांदगाव हे तक्रारदार यांच्या कार्यालयाचं दप्तर तपासणीसाठी येणार होते। कार्यालयात तक्रारदार यांची टेबलची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून व चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी 3,000 रुपये द्या अशी मागणी केली। तसेच यातील तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाडे यांची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून पैसे सुद्धा आणून द्या, मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असं सांगून एकूण 8,000 लाच स्वीकारून तक्रारदार याची दप्तर तपासणीचे 3,000 रुपये व जमदाडे याची चौकशी क्लिअर करण्याची 5,000 रुपये असं मिळून एकूण 8,000 रुपये घेताना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी 4:30च्या सुमारास रंगेहात मिळून आले। म्हणून त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7A अन्वये गुन्हा दाखल करण्याचं काम नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार सुनील पवार, संदीप वणवे, योगेश साळवे, नाशिक युनिट यांनी कारवाई केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नांदगाव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।